आपल्या परभणी शहरामध्ये असलेलं एवढं सुंदर असं पारदेश्वर मंदिर आणि मंदिरामध्ये असलेलं एवढं सुंदर आहे मंदिराचा दरवाजा आणि या ठिकाणी असलेल्या महादेवाची एवढी सुंदर अशी आकर्षक मूर्ती आणि या ठिकाणी सगळ्या देवीचे दर्शन एका ठिकाणी झाले. हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रतिनिधी परभणी एक्सप्लोर सिरीज पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी आलतो आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये असलेलं पारदेश्वर या ठिकाणी. या मंदिराची खास बात अशी आहे की हे मंदिर श्री स्वामी सच्चिदानंद सरस्वती यांनी बांधले होते आणि या मंदिराचं जे शिवलिंग आहे ते 150 किलो पारधातून बनवलेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये आलो, मंदिराचं एवढं सुंदर या ठिकाणी वातावरण होतं, असं पॉझिटिव्ह वाईब येऊ लागले मंदिरामध्ये. याच ठिकाणी काही देवीचे मंदिर सुद्धा होते, तुम्हाला दाखवतो मी. या ठिकाणी सरस्वती देवीचं एक मंदिर होतं, दुसऱ्या ठिकाणी असलेलं श्री कृष्ण मंदिर या ठिकाणी होतं. या ठिकाणी देवीचे दर्शन करून मी सरळ निघालो मंदिराकडे महादेवाचे दर्शन करायला. या मंदिराची खास बात अशी एक आहे की या मंदिरामध्ये असलेलं विशाल शिवलिंग हे 80 फूट उंच असून भगवान शिव यांना समर्पित आहे. मंदिराच्या आतमध्ये आलो, मंदिराचं बांधकाम एवढं सुंदर होतं. या मंदिराचं बांधकाम पूर्णपणे संगमरवरी दगडामध्ये झालं होतं. या ठिकाणी सुंदर अशी शिवलिंग होती. मंदिराच्या आतमध्ये दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो. या ठिकाणी लिहिलं होतं बिना मास्कचा आतमध्ये प्रवेश करू नये. या ठिकाणी मंदिराचे एवढे सुंदर असे दरवाजे होते. या ठिकाणी दर्शन इथं करून आम्ही सगळे मंदिराच्या बाहेर निघालो. या ठिकाणी मंदिराच्या साईडला असलेली एवढी सुंदर अशी या ठिकाणी शिवलिंग होती. या ठिकाणी दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथम दीक्षितला फॉलो करत उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ. बाय बाय.